जय महाराष्ट्र मित्रांनो, SBI बँकेतर्फे 7,150 जागांसाठी भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा आहे, तुम्ही ते बघू शकताय. म्हणजे SBIच्या जेवढ्या पण ब्रँचेस आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातनं तुम्ही अप्लाय करताय तरी ती लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. त्यामुळे संपूर्ण माहिती सांगतोय, कारण की इथे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू होणार नाही आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यानंतर सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे. याचं स्टडी मटेरियल पण माझ्याकडे आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय SBIच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण घेऊन आलोय. आणि तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघा करंट ओपनिंग दिसतील. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे बघा लेटेस्ट इथे अपॉर्च्युनिटी आली आहे. एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ऍक्ट. ओके, 8/6/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. हे बघा, अनेकांना वाटेल यार ही अप्रेंटिसशिप आहे, अप्लाय करायला काय फायदा, कारण की एकच वर्षाची असते. पण मित्रांनो, जेव्हा SBI क्लार्कची भरती निघते, जिथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला जातो, जर का तुम्ही हे अप्रेंटिसशिप केली असेल तर 1 वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव असतो. सर्टिफिकेट मिळतं, जे की तुम्ही वेगवेगळ्या बँका झाला, म्हणजे प्रायव्हेट बँका झाला, सहकारी बँका झाला, पतसंस्था झालं, यामध्ये पण तुम्ही या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जॉब मिळवू शकणार आहात. कारण की क्लार्कचं जसं काम असतं तेच तुम्हाला काम इथे करावं लागणार आहे. ते सगळं शिकवलं जातं आहे, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि थोडक्यात जर का तुम्ही जॉबच्या शोधात असाल, तुम्हाला चांगला जॉब मिळत नाही, पण तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग तुम्ही नक्कीच तुमचं 1 वर्ष देऊ शकताय. SBI सोबत तुम्ही कामाचा अनुभव मिळू शकताय. सोबत आपल्याला ₹15,000 प्रति महिना स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. ओके, जसं की बघा, यावर मी क्लिक केलं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्यावरून आपण अप्लाय करू शकतोय. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. इथे बघा 19/5/2026 रोजी अपडेट आलंय आणि लगेच व्हिडिओ बनवतोय. तुम्ही बघू शकताय 8/7/2026 ला फॉर्म भरणं संपणार आहे, म्हणजे शेवटची तारीख आहे. त्यानंतर तुमचं फी पेमेंट करायची शेवटची तारीख जी आहे तीच असणार आहे. आणि प्रिंटिंग करायची शेवटची तारीख आहे 23/6/2026. ओके, त्यानंतर तुमची फी पेमेंट करायची पण शेवटची तारीख तीच इथे दिलेली आहे. तर महत्त्वाच्या तारखा तुम्हाला आलेल्या आहे. आणि ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे बघा, 16 पानी PDF आहे, पण अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. जसं की इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ जुलै तुमची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे ती जुलै महिन्यामध्ये असणार आहे. म्हणजे 1 महिना आहे आणि एकदम सोपा अभ्यासक्रम आहे. ओके, याचं पुस्तक मी तुम्हाला इथे टॅग करून देईल, तिथून तुम्ही ते मागून घ्या आणि अभ्यास सुरू करा. आता नेमका काय आहे तर तुम्ही ते बघू शकताय. महाराष्ट्रामध्ये इथे भरपूर साऱ्या जागा आहेत बघा, ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. पण जर का आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर इथे बघा, महाराष्ट्रामधून तुम्ही असाल तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग तुम्ही कॅटेगरीत नसाल, जसे SC साठी 50 आहे, ST साठी 44 आहे, OBC साठी 135 आहे, EWS साठी 50 आहे. आणि ओपन कॅटेगरीतनं म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीतनं तुम्ही येतं तर 225 जागा तुमच्यासाठी असणार आहे. टोटल 504 जागा आहे. प्लस तुम्ही ते बघू शकताय PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात, म्हणजे हँडिकॅप वगैरे आहात, तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहेत. टोटल किती जागा आहेत ते तुम्ही ते वाचू शकतात. 7,150 जागांसाठी ही भरती होते. आता अनेक जण म्हणतील महाराष्ट्रात मी आहोत तर मला कुठे जॉब मिळेल, तर तुम्ही ते खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते स्पष्ट दिसून जाईल की महाराष्ट्रामध्ये अकोल्यात 12 आहे, अमरावतीत 12 आहे, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, म्हणजे बघा एवढ्या सगळ्या ठिकाणी, जालना, कोल्हापूर, सांगली, भंडारा, चंद्रपूर, बघा जवळपास अनेक ठिकाणी, नांदेडमध्ये, उस्मानाबाद, परभणी, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, मुंबई, त्याच्यानंतर रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर, जवळपास महाराष्ट्रातले जे मेन शहरं आहेत, जिल्हे आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही वॅकन्सी दिसून जाईल. गोव्यामधून अप्लाय करायचं तर गोव्यामधून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुमच्या वयाची अट काय असेल तर 20 ते 28 या दरम्यान तुमचं एज पाहिजे. जर का ओपन कॅटेगरीत नसाल, म्हणजे तुमचं वय हे 1/4/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. पण तुम्ही जर कॅटेगरीत नसाल तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, अशा प्रकारे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. आता यासाठी शिक्षण काय पाहिजे तर ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. असं काही नाही की यांना कॉमर्सच पाहिजे. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा BE BTech तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. 1 वर्षाची ही ट्रेनिंग असेल, त्यामध्ये तुम्हाला ₹15,000 प्रति महिना इथे मिळणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं,
सिलेक्शन कसं होणार आहे? तर सिलेक्शन इथे सोपं आहे. ऑनलाईन रिटन टेस्ट म्हणजे तुमचे एम-सी-क्यू टाइप क्वेश्चन असणार आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. ओके. आता लोकल लँग्वेज टेस्ट कशी होणार आहे? तर ज्यांचं 10वी-12वी मध्ये मराठी सब्जेक्ट नव्हता त्यांचंच होणार आहे. पण जर का ऑलरेडी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, मराठी भाषा तुम्हाला येते, तर तुमची ती टेस्ट सुद्धा होत नाही. जसं की बघा ऑनलाईन टेस्ट जी तुमची असणार आहे, जनरल फायनान्शियल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कासाठी, रेझोनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे आणि यासाठी आपल्याला 60 मिनिटं मिळत आहे. इंग्रजी जी आहे ती तुम्ही इंग्रजीमध्ये देऊ शकताय. पण बाकीचे एक्झाम तुम्ही हिंदी किंवा मराठीत देऊ शकताय ॲज पर जी भाषा तुम्हाला येते. इथे बघा दिले लँग्वेजेसमध्ये दिली आहे, मराठी भाषा सुद्धा आहे. ओके. आता स्टेटनुसार कुठली-कुठली भाषा एक्झामिनेशनची ती दिली आहे. तर महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकताय इंग्रजी, हिंदी किंवा मराठी यापैकी एकाही भाषेमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकताय. आता अजून महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स कुठले-कुठले? तर खाली स्क्रोल करा तुम्ही तर तुम्हाला इथे दिसून जाईल महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या सगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे. मग जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा तुमच्या जवळचं जे सेंटर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथे तुमची एक्झाम असेल. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर यांची वेट लिस्ट लागते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी अप्लाय करेल, सगळं मला समजलंय. पण फी किती आहे? तर इथे जनरल, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एससाठी ₹300 फी आहे. पण एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेटसाठी कुठलीही फी नाही आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर या कॅटेगरीत नसाल तर फॉर्म भरून टाका, कुठलीही फी द्यायची नाही आहे. यामधून तुम्ही असाल तर ₹300 चार्जेस आहेत. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं? हाऊ टू अप्लाय. ओके. तर यांनी सगळी माहिती दिलेली आहे. कुठले-कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची माहिती दिली आहे. डूज अँड डोंट्स दिलेलं आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतरची अनाउन्समेंट, डिस्क्लेमर सगळी माहिती इथे दिलेली आहे. तुमचा फोटोग्राफची साईज काय पाहिजे? सिग्नेचर करणार आहात, सिग्नेचरची साईन कशी पाहिजे? कुठल्या पेनाने साईन करायची आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफ कसा पाहिजे? त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. थंब इम्प्रेशन कसं पाहिजे? त्याची माहिती दिलेली आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून जाईल. तुम्ही पी-डी-एफ वाचली तर तुम्हाला समजून जाईल. पी-डी-एफ पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या टेलिग्राम, WhatsApp चॅनलवर फर्स्ट कमेंटमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर ही यांची अप्लाय लिंक आहे. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ऑलरेडी अकाउंट असेल तर इथे अप्लाय करून म्हणजे लॉग इन करू शकताय तुम्ही. पण जर का तुमचं इथे अकाउंट नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरावा लागेल. यामध्ये सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन येते. म्हणजे तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळं टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवर आपली फोटो सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. डिटेल्स म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय, 10वी कुठून झालंय, किती मार्क पडले, 12वी कुठून झाले, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन कुठून झालंय, किती मार्क पडले ते. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्यायचे. तुम्ही जी पण माहिती भरली आहे, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर याचे स्पेलिंग बरोबर आहे का, हे सगळं बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड तुम्हाला करायचे आहे तुमचे डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर पेमेंट करून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता.